बापू ना तू? हो हो, तुला कसं कळलं? तू? मी राधा. तुझ्या घरी कोण असतं? आई आणि विठोबा आणि मावशी पण आहे. विठोबा म्हणजे? विठोबा म्हणजे माझे वडील. अगो बाई, त्यानं तू विठोबा म्हणतोस? हो. आज पहिल्यांदाच ओढली. आता रोज ओढशील. दूध तरी घ्यायचा. हो, आम्हाला दूध बीत सगळं काय हवंय. देणार का कुणी? मी देईन, चालेल का? हो. पण आईने विचारायचे प्रश्न तू काय मला विचारतेस? तू ब्राह्मण ना? हो. पण वागण्यावरून वाटत नाही. मी ब्राह्मण वगैरे काही मानत नाही. तू गुरु पण वाटत नाही. ब्राह्मण वाटते. माझं बालपण ब्राह्मणात गेलं, मुंबईला. म्हणजे तू मुंबईची? हो. तेव्हा मी इंग्रजी 4थीत होते. म्हणजे तुला इंग्रजी सुद्धा येतं? हो. तुझे वडील इकडे कधी येत नाहीत? नाही. का? त्यांना लाज वाटते. लाज? कसली? माझी. म्हणजे? एका मुलानं मला प्रेमपत्र पाठवलं, त्याचा बबरा झाला. माझ्यावर आळाला ना, तेव्हापासून मी ठरवून टाकलंय की आपण फक्त आपल्या मनाला भ्यायचं. पुन्हा इथं आटलात, इथं कामापुरतं यायचं आणि त्याच वाली परत जायचं. पुन्हा इथं दिसली तर कमऱ्यात फाट घालेन. चालतो इथून. काय रामा? महत्वाचं काम आहे. असं पुलावर चल, तिकडे तुला सांगतो. पुलावर? हो, चल बघू. चल चल. काय काम काढलंय सांग बघू. अण्णा खोतायचं नाक कापायची चांगली संधी आली. अण्णा खोतात? हो, अण्णा खोताचं. उद्या देवळात गावकी आहे. अण्णा खोताला सरपंच वाहून द्यायचं नाही असं सांगायला तू रा. अरे काय सांगतायस काय? अरे त्याचं चांगलं उलट काढता नाही आपल्याला. अरे ते यमीच्या प्रकरणाबद्दल रमा टाळी दे. उद्या संध्याकाळपासून व्याघ्रेश्वराची मुक्काम ठोकतो. चालेल. ठरलं. जावई बापू, हा कुठे निघालाय? बघितलंच काय काय? काय करशील? काय करशील? रुबाब करू नका. चल फोट फोट. इकडे हजर होत ना तर निवडून द्यायचं असतं. लक्षात कसं येत नाही तुमच्या? इतके दिवस आपण निवडणूक लढवली ना, केली ना, मग हेच म्हणायचं मोठी मोठी माणसं व्हायचं कसं पुढे? अण्णा कोण नालाय काय? कोण रे? कोण रे? हो, अण्णा कोण नालाय काय? बाप्या 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 तो अण्णा कोण नालाय काय? तात्या, वाटल्याचा नाना सरपंच करा. वाटल्यात पाणबेटीच होत चालेल. म्हणजे अण्णा कोणता सरपंच करता वेळेला सांगून ठेवतो. तो तुम्हाला लागवतो. तुमची सुमारी कमी पैशात देतो आणि मुंबईला जास्त पैसा नाही विकतो. या व्याघ्रेश्वराचा जमा करतो तो मांडून ठेवत नाही. यमीच्या प्रकरणात कोणच वाटेल तिथे येतो. बघतो ना या.
ठीक आहे आज तुम्हाला धक्के मारले पण लक्षात ठेवा एक दिवस या व्याघ्रेश्वरचा सरपंच होईल तरच नावाचा बापू. सरपंच व्याघ्रेश्वर सरपंच होते. काय मुसाशेठ काय बाप्या आराम चाललाय वाटतं. काम नाही तर दुसरं काय करणार मुसाचे. काम नाही नाही ना काम हवं आहे. साखरपेंडीला जर भरपूर हवा तेवढं काम देतो. साखरपेंडीला हा. साखरपेंडीला नाही जमणार बाबा. गारंबीत काही काम असलं तर बोला. गारंबीला अरे गारंबीला सुद्धा आहे पण त्या अण्णा कोताशी वांधायला तेवढा मात्र सांभाळायला पाहिजे. अण्णा गो त्याचं काय त्याला कोण घाबरतो. काम बोला फक्त. साऱ्या गारंबीची सुपारी अण्णा एकटा विकत घेतो. त्यातलं एक पोतं जरी मला मिळवून दिलं ना पाठीवर शाबासकीची थाप मारेन. मुसा शेठ एक गोड दिवसाला 5 गोळी आणून देतो. चला चहा पिऊया. विठोबा कुठे निघाला. अण्णांकडे सुपारी देऊन येतो. कुणाकडे अण्णाकडे. याच्या पुढे एक सुपारी सुद्धा अण्णाकडे जाता कामा नये. सगळी सुपारी मुसा शेठला द्यायची. अण्णा काय म्हणते. त्याला बोंबलू दे मी बघतो काय करतो ते. त्याला माझ्याकडे पाठवून दे. ठेव ती सुपारी खाली. अण्णाकडे देतो सुपारी. भाऊ हो भाऊ सुपारी देणार का. सुपारी काय भाव देशील. अण्णा खोतील त्यापेक्षा 4 आणे चढ. मग उचल उचल उचल. चला रे उचल. गोपाळा चल लवकर. चल पाय उचल आपल्याला खूप लांब जायचंय. चल गोपाळा तू असं कर. तू गाडी जाऊन पोतं टाक. हा? मी तर आणखी सुपारी मिळते का बघतो. हा काय रे बाप्या कुठे निघालास. जरा सुपारी मिळते का बघतो. सुपारी हो जरा धंदा मिळतो का बघतो. बाप्या लाईनीत लागल्यासारखं वाटतोय. उठ ना. ए रावजा आपल्याला व्याघ्रेश्वराला जायचंय ना. एकटा जाऊ. अरे वेड्या आपल्याला राजाला घेऊन जायचं ना व्याघ्रेश्वराला. बापू माझ्यावर मेहरबानी कर रे. तो तिला घेऊन जा. माझी प्रकृती बरी नाही रे. तिला घेऊन जा.